आपण फिजिक्सची एक इम्पॉर्टंट ब्रँच ज्याचं नाव ऑप्टिक्स आहे. त्यामध्ये आतापर्यंत आपण रिफ्लेक्शन, त्यानंतर रिफ्रॅक्शन हे 2 कॉन्सेप्ट कंप्लीट केले. ओव्हरऑल हा जो पार्ट असतो रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन अलॉंग विथ अ न्यू फेनॉमिना डिस्पर्शन. तर तो तुम्हाला आता नाही कळत. डिस्पर्शन साठी खूप सारं ट्रिग्नोमेट्री लागतं आणि ते आपण मग 12th स्टँडर्डला शिकतो. तर डिस्पर्शन आपल्याला एवढंच माहिती आहे, की द फेनॉमिना ऑफ लाईट in which the white light color gets splitted into its 7 component colors. विबग्योर. विबग्योर मध्ये तो स्प्लिट होण्याचा कॉन्सेप्ट. आता हा स्प्लिट का होतो? त्याच्यासाठी आपण पाहत असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. प्रत्येक लाईटचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगवेगळा आहे. कारण त्यांची वेव्हलेंथ बदलते, फ्रिक्वेन्सी बदलते. त्यासाठी आपण वेव्हचे बेसिक्स 9th स्टँडर्डला शिकले होते. पण काय होतं, पुढे तुम्ही 11th स्टँडर्डला फिजिक्समध्ये पूर्ण वेव्ह थेअरी शिकता. वेव्ह थेअरी. त्याच्यामध्ये ऑसिलेशन्स असतं, एक सिंपल हार्मोनिक मोशन असतं, एसएचएम म्हणतो आपण त्याला, आणि एक वेव्ह थेअरी असते. वेव्ह मध्ये मग आपण फेजर डायग्राम्स वगैरे शिकतो. तिथे तुम्ही साइन थिटा, कॉस थिटा यांच्या डायग्राम्स पाहता. आणि त्या कॉन्सेप्टला यूज करून आपण वेव्हचे कॅरेक्टरिस्टिक शिकतो. फ्रिक्वेन्सी काय असते, वेव्हलेंथ काय असते, ज्याला आपण लॅम्बडाने दाखवतो. आणि मग त्यांच्यातले चेंजेस का होतात हे कळल्यावर तुम्हाला डिस्पर्शन कळतं. तर डिस्पर्शन इज हायर कॉन्सेप्ट. त्यामध्ये रेनबो फॉर्मेशन आहे, त्याच्यानंतर प्रिझम आहे. प्रिझमचं वर्किंग नेमकं कसं होतं ते ना मी हायर कॉन्सेप्ट म्हणाल. आता तर तुम्ही इथे शिकणार या चॅप्टरमध्ये. प्रिझम वगैरे तर शिकणार तुम्ही, रेनबो फॉर्मेशन आहे. आता रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन नंतर ऍक्च्युली हे जे रिफ्रॅक्शन घडतं, रिफ्रॅक्शनचे आपण शिकत असतो ऍप्लिकेशन्स. आता एक चांगला कॉन्सेप्ट म्हणजे मला सीबीएसईचं हे स्टेप आवडली. त्यांनी या चॅप्टर पेक्षा एक वेगळा चॅप्टर तुम्हाला दिला, ह्युमन आय अँड कलरफुल वर्ल्ड. गुड स्टेप. कारण या चॅप्टर मध्ये आपण ऍक्च्युली ऍप्लिकेशन शिकतो. आपल्या रिअल लाईफ मध्ये ऑप्टिक्सचे या फेनॉमिनाचा काय इम्पॉर्टन्स आहे ते खूप जास्त आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण निसर्गात जे काही पाहतो ते सगळं ऑप्टिक्सचंच एक प्रकारे ऍप्लिकेशन आहे. आपण स्वतःला आरशात पाहण्यापासून म्हणजे रिफ्लेक्शन पासून आता पावसाळ्यामध्ये आपण जे रेनबोज वगैरे पाहतो. आता रेनबो नेमका बघा, ऊन पडल्यावर पाऊस पडतो तेव्हा रेनबो येतो. मुसळधार पाऊस जेव्हा ऍक्च्युअल मान्सूनचा पाऊस आहे त्याच्यात रेनबो येत नाही. त्याच्या मागचे रिझन्स आहेत. डिस्पर्शन होण्यासाठी काही अँगल्स असतात. तर प्रिझमचा जो एक अँगल असतो त्याला आपण कॅपिटल ए ने दाखवतो, प्रिझम अँगल म्हणून. तर तिथे खूप सारं डेव्हिएशन होत असते त्या अँगलचे. आणि मग एक कॉन्सेप्ट होतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर असा एक खूप मोठा ऍप्लिकेशनचा पार्ट आहे. आपण जे कम्प्युटरचे माऊस वापरतो आजचे, त्याच्यात एक लाल लाईट असतो बघा, त्याला ऑप्टिकल माऊस म्हणतात. आधी जे माऊस असायचे ना, ते माऊस त्याच्यामध्ये लाईट यूज करत नव्हते. तर ते काय करायचं, ते पिन लावल्यानंतर त्याला लागणारी एनर्जी तो त्या लॅपटॉप मधूनच घ्यायचा किंवा त्या पीसी मधून तो घ्यायचा. पण नंतर आपण काय केलं, लाईटच्या प्रॉपर्टी यूज करून टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा कॉन्सेप्ट वापरून आपण आताचे ऑप्टिकल माऊस बनवले. तर ऑप्टिकल माऊस हा हायर ऍप्लिकेशनचा कॉन्सेप्ट आहे. फायबर ऑप्टिक्स, ठीक आहे नाही. आपण जे आज फायबर ऑप्टिक्सच हे जाळं आहे. सगळं कम्प्युटर सिस्टीम, कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल टॉवर्स, त्याच्यानंतर हे जे आपण इलेक्ट्रॉनिक्स चिप्स पाहतो, त्यामध्ये आता सोलार पॅनल्स, हे सगळे इलेक्ट्रॉनिक्सचे कॉन्सेप्ट आहेत. आता इथून आपण काय करत आहोत, आता भारतामध्ये विशेषतः आपल्याकडे जे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत, म्हणजे तुम्ही ज्याला रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस म्हणतो आपण, जे कधी संपत नाहीत, त्यांना आपण रिन्यू करू शकतो. त्यामध्ये सगळ्यात भारतामध्ये परफेक्ट काय आहे, सोलार एनर्जी. इंडियामध्ये ती खूप सक्सेस आहे. युरोपचे लोक परेशान आहेत. त्यांना ऊन कधीतरी पाहायला भेटते. म्हणून ते तरसतात. त्यांच्यामध्ये बघा, सूर्य दर्शन झालं की ते लोक एकदम एन्जॉय करतात.
समुद्र किनारी जाऊन ते सन बाथ करतात. ठीक आहे नाही? ते करतात का त्यांना ऊनच भेटत नाही. आणि आपल्याला ऊन कधी जाते याची आपण वाट बघतो. पण त्याचा आपल्याला एक बेनिफिट काय झाला? आज आपल्याकडे सोलर एनर्जीचा यूज भारतामध्ये खूप जास्त वाढलेला आहे. अँड इट्स अ व्हेरी गुड स्टेप. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी सोलर एनर्जी बद्दल मी जेव्हा 7-8 स्टँडर्डला होतो, तेव्हा आम्ही पहिल्यांदा स्टडी सुरू केलं होतं. आणि आम्हाला तेव्हा वाटायचं फ्युचरमध्ये हे कधी होईल का? तेव्हा आश्चर्यच वाटायचं. मोबाईल फोन आमच्या वेळेस तर माहीत सुद्धा नव्हता. मला पहिला मोबाईल फोन 2004 मध्ये मी पाहिला. 3-4 मध्ये. 4 मध्येच माझं लग्न झाल्यावर माझ्या सासऱ्यानेच मला दिला होता. तो पहिला ब्लॅक एंड व्हाईट फोन होता आणि त्यावेळेस बीपीएल कंपनी होती. ठीक आहे. बीपीएल नंतर वोडाफोन झाली. ठीक आहे. आज वोडाफोनला व्ही म्हणतो आपण. आयडिया सोबत कनेक्ट झालं ते. व्ही नावाचं जे कार्ड असतं. त्याच्या आधी ते हच नावाची कंपनी होती. इंग्लंडमधली. हच आणि वोडाफोन ह्याच्यात होतं. त्याच्यामध्ये कुत्र्याची ॲड असायची. कुत्र्याचं पिल्लू. ते नेहमी त्या मालकाच्या मागं-मागं पळताना दाखवायचे. ती ॲड होती हचची. त्याचा अर्थ काय होता? नेटवर्क दॅट फॉलोज यू. ते कुत्रं त्याच्या मागं-मागं जायचं. आमच्या वेळेसच्या त्या ॲड होत्या खूप छान. तर ते वोडाफोन कंपनी. वोडाफोन ही इंग्लंडमधली खूप मोठी कंपनी आहे. तिने भारतातल्या बीपीएलला विकत घेतलं. तिचे स्टेक्स विकत घेतले. मग ती कंपनी आली. आम्ही 2004 मध्ये पहिला ब्लॅक एंड व्हाईट मोबाईल पाहिला. मी माझा स्वतःचा मोबाईल 2007 मध्ये घेतला. पहिला Android मोबाईल मी 2015-16 मध्ये घेतला. तर ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे येईल की नाही असं वाटायचं. आज आपण पाहतोय सोलर पॅनल आता घरोघरी बसत आहेत. त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी एक पीएम सूर्यघर योजना स्टार्ट केलेली आहे. तुमच्या माहितीसाठी 3 केव्ही, 5 केव्हीचे जे सोलर पॅनल्स बसतात आपल्या घरी. आता ते हे करायले. आता मी ऑर्डर दिलेली आहे आपल्या घरी बसायला. तर मी आता ईव्ही कार घेतलेली आहे. आता मला सगळं घराची एनर्जी फ्री. हे खूप लाईट बिल यायले, परवडत नाही आता हे. आता कारच्या चार्जिंगला दररोज ₹100-150 लागतात चार्ज करायला. माझा जाण्या-येण्यापुरते. तरी पेट्रोलपेक्षा स्वस्त. पेट्रोल ₹8 to ₹9 पर किलोमीटर पडतं. मला माझी कार पडते ₹1 पर किलोमीटर. एवढं स्वस्त झालं. हां, सोलर लावल्यामुळे बघा कित्येक लोकांचं लाईट बिल 0 झालं आता. उलट एम-एस-ई-बीकडे लाईट जमा आहे. गव्हर्नमेंटला छान झालं. कारण इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी प्रचंड खर्च येतो. त्याच्यात आपल्याकडे वीज चोरणारे लोक आहेत. खेडेगावामध्ये आकोडे टाकून लाईट चोरणारे लोक आहेत. तर गव्हर्नमेंटलाही परवडत नाही. त्यासाठी खूप सारा कोल लागतो. तुम्ही कोल वगैरे शिकलात 8th स्टँडर्डमध्ये. आहे की नाही? तर गव्हर्नमेंट स्वतः म्हणाले, "अरे घ्या, आम्ही सबसिडी देतो." पण आता पीएम घर योजनेमध्ये ₹78,000 ची सबसिडी आहे आपल्याला. महाराष्ट्रात ती सगळ्यात जास्त आहे. ईव्ही कारसाठी आता देवेंद्र फडणवीस यांनी ईव्ही पॉलिसी बनवली महाराष्ट्राची ईव्ही पॉलिसी. महाराष्ट्र इज द फर्स्ट स्टेट इन इंडिया व्हिच हॅव इट्स ओन ईव्ही पॉलिसी. आता समृद्धी महामार्ग, जे आपले समृद्धी हायवेज आहेत, त्याच्यानंतर जेवढे एक्सप्रेस हायवेज आहेत महाराष्ट्रातले, त्याच्यावर ईव्ही कारला टोल फ्री केलेला आहे. आता मी जर गेलो समृद्धी महामार्ग इकडून मी शेगावला जर गेलो, शेगाव जाताना मी मुद्दाम काय करेल, समृद्धी महामार्गाने जाईल. 2 टोल लागतात त्याच्यात. ते 2 टोल फ्री मला. एक्सप्रेसवे पुणे-मुंबई त्याच्यावर गेलो 250 किलोमीटरचं अंतर आहे. त्याच्यामध्ये जवळपास 8 ते 10 टोल आहेत. 25-26 किलोमीटरला एक टोल असतो जनरली. ते सगळे टोल फ्री. तर लोकांनी घ्यावं म्हणून. सोलर पॅनल हे सगळं का सांगायला? दीज आर फॉर्म्स ऑफ एनर्जी. आणि या सगळ्या एनर्जीचे ॲप्लिकेशन जे आहेत, हे रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन याच्या प्रॉपर्टीवर आपण बोलतो. तर सोलर एनर्जी वगैरे तिथून यूज होते. भारतासाठी ही चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे भरपूर ऊन आहे, त्याचा फायदा आपण करून घ्यायला. तुम्हाला माहिती आहे व्हिएतनाम नावाची कंट्री आहे. साऊथ अमेरिकेमध्ये येते ती. अमेरिकेसोबत त्याचं जमत नाही. त्याचे नेहमी भांडणं असतात. भारत-पाकिस्तानसारखा 36चा आकडा. व्हिएतनाम जबरदस्त कंट्री आहे. त्यांची स्वतःची एक ईव्ही कार कंपनी आहे, विनफास्ट. व्हिएतनामची फास्ट कार या अर्थाने त्यांनी बनवली. विनफास्ट. विनफास्ट आता टेस्लाला टक्कर देत आहे. महाराष्ट्रात आपण टेस्ला उघडलं मुंबईला परवा BKC मध्ये. पण टेस्ला आता स्ट्रगल करायले. पाहिजे तेवढ्या बुकिंग नाहीत अजून. कारण टाटाच्या ईव्ही अजून भारी आहेत टेस्लापेक्षा. पुन्हा ती 70-80 लाखाची कार आहे.
आपण 15-20 लाखात कसली टेक्नॉलॉजी आहे? हॅरियर घ्या आता नवीन ईव्ही. काय टेक्नॉलॉजी आहे? 4 व्हील ड्रायव्हिंग सिस्टम. ते विनफास्ट एक आहे. आता एक पहिली कार आहे भारतात आलेली. या कारला स्वतःची बॅटरी आहे आणि याचं हे जे वरचं बोनेट आहे ना, हे वरचं छत, ह्याच्यावर त्यांनी सोलर पॅनल लावले. तर तुम्ही गाडी चालवता तुमची गाडी सोलर एनर्जीने चार्ज पण होईल. हायवेला जेवढा वेळ राहाल, उन्हात खाली एसी लावून चालवायचं, म्हणजे बॅटरी खाली असते इथं. एकदा बॅटरी तुम्ही घरून चार्ज करून निघा. आता या बॅटरीची रेंज समजा 200 किलोमीटर आहे, एकदा चार्ज केल्यावर. तर तुम्ही 200 चालणार या बॅटरीवर. व्हाईल ड्रायव्हिंग सोलर एनर्जी ह्याला चार्ज करेल आणि हे तुम्हाला एक्स्ट्रा 100 किलोमीटर देईल. म्हणजे इथली बॅटरी लो झाली की सोलर पॅनल ऑन करायचं, एक्स्ट्रा 100 किलोमीटर तुम्ही चालणार. हे विनफास्टनं आणलेलं आहे. आता टेक्नॉलॉजी खूप पुढे जात आहे. दिस इज ऑल अबाउट ॲप्लिकेशन ऑफ एनर्जी रिसोर्सेस. तर आम्ही जे लहानपणी ऐकत होतो, की सोलर एनर्जी वापरा, विंड एनर्जी वापरा, हे आता ॲक्चुअली पाहायला भेटायलंय. आपण लकी आहे ना, तुमची जनरेशन जास्त लकी आहे. कारण तुम्हाला आता हे तुम्ही त्या जनरेशनमध्ये ॲक्चुअली जगताय. आम्ही पण जगायलो, पण आम्ही ह्याचे स्वप्न बघत होतो. आता तुम्ही याच्या पुढचे स्वप्न बघताय. बघायला पाहिजे. असो. तर रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शनचे जे ॲप्लिकेशन्स आहेत, त्याच्यासाठी आपण सगळ्यात आधी शिकतो ह्युमन आय. तर ह्युमन आय जो आहे, जेवढं कामाचं आहे तेवढंच लक्ष देत जा. आता पहा, ह्युमन आय, आपला जो माणसाचा डोळा असतो, हा आपल्या पूर्ण बॉडीमधला वन ऑफ द मोस्ट डेलिकेट ऑर्गन आहे. खूप नाजूक असा अवयव आहे अँड इट्स हायली लाईट सेन्सिटिव्ह. म्हणून कधी अ, डोळ्यावर जास्त प्रकाशाचा ताण पडला नाही पाहिजे. एका एज नंतर डोळ्याचे खूप सारे प्रॉब्लेम स्टार्ट होतात. तर मी मागच्या 1 वर्षापासून चष्मा वापरत आहे. आता तुमच्या आणि माझ्या एजमध्ये किती फरक आहे बघा. आहे की नाही? तर आता इथंच फरक स्पष्ट आहे. तर आता वेगवेगळे रिझन्स असतात म्हणा. आता इथे इव्हन तुम्ही एवढ्या जर कॉन्सेप्ट पाहिलात, त्याच्यात सगळ्या गोष्टी येतील. तर धिस इज 2D structure of human eye. It's one of the most delicate, simply complicated. सिम्पली कॉम्प्लिकेटेडचा अर्थ काय? खूप जास्त कॉम्प्लिकेटेड. खूप छोटा आहे आपला हा डोळा. जर तुम्ही याची इथून एक डायमीटर काढतो म्हणलात, तर 2.3 सेंटीमीटर आहे फक्त. आपल्या स्केलमधलं एवढं-एवढं अंतर आहे. आपला डोळा तसा पाहिला तर एक खूप छोटा आयबॉल आहे. इट्स अ स्फेरिकल बॉल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं व्हाईट ऑफ आय, आपल्या डोळ्यामध्ये जो पूर्ण पांढरा स्क्रीन दिसतो व्हाईट कलरचा, तो सगळ्यांचाच असतो. ठीक आहे. फक्त डोळ्यांचा कलर वेगवेगळा असतो. कोणाचे ब्राउन आईज असतात. आता ऐश्वर्या रायचे अजून वेगळे आहेत. हे नाही? हां. तर हा जो व्हाईट ऑफ आय आहे, ज्याला आपण एक शुभ्रपटल शुभ्रपटल म्हणतो, आपल्या डोळ्याचा एक पडदा पांढऱ्या कलरचा, आपापसात बोलू नका. त्याचं सायंटिफिक नाव असतंय स्क्लेरोटिक. ठीक आहे. तर हा स्क्लेरोटिक असतो. स्क्लेरोटिक स्क्लेरावरून आलेला शब्द आहे. स्क्लेरा शब्द खवले. ठीक आहे. खवले सापाच्या शरीरावरचे जसे खवले असतात, त्याला स्केला म्हणतात. तर स्क्लेरोटिक हा काय प्रकार आहे? हा जो ऑटिक शब्द असतो ना, हा ऑटिक किंवा टिक हा जो शब्द असतो, हा जनरली कुठल्याही स्क्रीनसाठी किंवा एखाद्या काय म्हणू आपण मेम्ब्रेनसाठी यूज करतात. तर हा स्क्लेरोटिक आहे. त्यालाच आपण व्हाईट ऑफ आय म्हणतो. म्हणजे आपल्या डोळ्याचा जो व्हाईट कलर पॅच आहे, इट्स कॉमन टू ऑल. ऑल ह्युमन्स ओन्ली हां. याचं नाव आहे ह्युमन आय. आपण बकरी-बिकरीचा डोळा शिकत नाहीये. माणसाचा डोळा शिकायलोय. म्हणून ह्याचं नाव आहे ह्युमन आय. ठीक आहे. आता डोळे तर वेगवेगळ्या प्रकारचे असतील. हा एक सगळ्यात मेन पार्ट आहे, जो आपल्या नेहमीच्या अभ्यासामध्ये येतो. 1 मिनिट हे आहे का गेलं? हां. आपापसात बोलू नका. तर ह्युमन आयमध्ये हा एक पहिला पार्ट आहे. आधी तुम्ही यांची नावं पहा, मग प्रत्येकाचं आपण फंक्शन समजून घेऊ. त्याच्यानंतर असतो आयरिस. आयरिस तो हा पार्ट आहे. आता ॲक्चुअली हा जो पार्ट असतो, याच्या मागे असतात हे सिलेरी मसल्स.
ठीक आहे. हे सिलेरी मसल्स असतात. आता याच्यामध्ये एक समजून घ्या, आयरिस डिटरमाइन्स द कलर ऑफ आय. इट्स डिफरंट फ्रॉम पर्सन टू पर्सन. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं आहे. प्रत्येकाच्या डोळ्याचा रंग जो थोडाफार वेगळा दिसतो, इट्स बिकॉज ऑफ आयरिस. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला एकाच मराठी नाव सांगत नाही, नाहीतर तुम्ही ह्याच्यात अजून परेशान होतात. आता इथं कोणी मराठी माध्यमाचं नाही म्हणून मी इंग्लिशमध्येच सांगेल तुम्हाला. प्युपिल. ठीक आहे. हा प्युपिल जो असतो ना, हे एक प्रकारचं एंट्रन्स आहे. एक खूप बारीक तो असा होल असतो. तो आपल्याला डायरेक्ट दिसत नाही. खूप खूप बारीक असतो अँड इट इस द गेटवे ऑफ इंडिया. तिथून लाईटला एंट्रन्स मिळतं. तर हा प्युपिल आहे. त्याच्यानंतर असतो हा कॉर्निया. कॉर्निया इज अ ट्रान्सपरंट मेम्ब्रेन. तर सगळ्यात आधी जेव्हा लाईट ह्युमन आयवर एंटर करतो, त्यावेळेस त्याला पहिल्यांदा कॉर्निया सोडतो. ट्रान्सपरंट. कॉर्निया एक प्रकारे कोण आहे? तिथला गेटमॅन आहे. तो त्याला पूर्ण हे पाहतो. हां, तू मध्ये येऊ शकतो की नाही? चल ये मध्ये. त्याला पूर्ण चेक करून मध्ये पाठवतो. मध्ये आला म्हणजे तो फ्री नाहीये. त्याच्यानंतर त्याचं सगळ्यात मोठं जे काम पडतं. आता या गॅपमध्ये एक ॲक्वियस ह्युमर असतो. ह्युमर इज अ लिक्विड. हे वॉटरी लिक्विड असतं. आता ह्याच्यामध्ये काय काम असतं? ह्याच्यामध्ये 2 टाइपचे ऐका, 2 टाइपचे लिक्विड्स असतात आपल्या डोळ्यामध्ये. व्हेरी इम्पोर्टंट. एक वॉटर लिक्विड आहे ज्याचं नाव ॲक्वियस ह्युमर आहे आणि एक जेली लाइक स्ट्रक्चर असतं आणि ह्याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स वगैरे आपल्या डोळ्यासाठी जे असतात. अलोंग विथ वॉटर ह्याच्यातही वॉटर असतं. त्याचं नाव आहे विट्रियस ह्युमर. ॲक्वियस, विट्रस. ॲक्वियस टोटली मेड अप ऑफ वॉटर पार्टिकल्स. आपले जे डोळे पाणीदार दिसतात, दिसले पाहिजेत ॲक्चुअली. हे जे पाणीदार डोळे आहेत, नाहीतर डोळे पाहून असं वाटतं किती वर्षापासून दुष्काळ पडलाय. एवढे जर कोरडे डोळे दिसत असतील, लक्ष द्या. तर ते वॉटरी लिक्विड ॲक्वियस ह्युमर आहे. ह्युमर एक प्रकारचं सोल्युशन असते. आणि याचं काम काय असते? याचा स्वतःचा एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय ठरवतो? स्पीड ऑफ लाईट. आता याच्यासाठी आपण आधी हे सगळं शिकलेलं आहे. तर स्पीड ऑफ लाईट जी आहे आपल्या डोळ्यात कशी एंटर होईल किंवा कशी चेंज होईल. तर लाईटची स्पीड चेंज करणाराच जो फेनॉमिना आहे किंवा जो कॉन्सेप्ट आहे, त्याचंच नाव आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. एटा. एटाने आपण दाखवत होतो त्याला. आपण एटा 1, 2, एटा 2, हे सगळे शिकलेले आहे आता याच्यापुढे. तर बघा हा एक महत्त्वाचा पार्ट असतो. त्याच्यानंतर हा असतो आय लेन्स. आय लेन्स जे आहे ना, यालाच एक दुसरं नाव असतं बेटा. त्याला क्रिस्टलाइन लेन्स म्हणतात. ही क्रिस्टलाइन आहे. क्रिस्टल. क्रिस्टल म्हणजे एक प्रकारचं सॉलिड स्ट्रक्चर. त्याला मराठीमध्ये स्फटिक म्हणतात. स्फटिक. क्रिस्टल म्हणजे स्फटिक. जस्ट लाइक आपण आपल्या घरामध्ये जो मिठाचा गोळा बनतो. ठीक आहे नाही? किंवा शेतामध्ये जो काळ्या मातीचं ढीग असतं, ते स्फटिक असतं. त्याला क्रिस्टल म्हणतात. तर ही आपल्या डोळ्यातली मेन लेन्स आहे. ही असते डबल कॉन्व्हेक्स लेन्स. ही जनरली डबल कॉन्व्हेक्स लेन्स असते. कॉन्व्हेक्स लेन्स, वी नो दॅट. धिस इज कॉन्व्हेक्स लेन्स. ही डबल कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे डबल लेयरची असते. ठीक आहे. डबल कॉन्व्हेक्सचा अर्थ दोन्हीकडून बाहेर. ठीक आहे. तर लक्षात ठेवा मी जे सांगायलो ना याच्यात एक्स्ट्रा पॉइंट कव्हर होतील तुमचे. तर ही डबल कॉन्व्हेक्स लेन्स असते आणि आपल्याला माहिती आहे की या लेन्सच्या इथून हा जो पहिला एंटर आहे तो प्युपिलशी कनेक्टेड असतो. तर लाईट येते, इथे येते आणि बघा मोस्ट ऑफ द रिफ्रॅक्शन, लाईटचं जे मॅक्सिमम रिफ्रॅक्शन आहे, ते आपल्या कॉर्नियामध्येच होतं. कॉर्निया इथला जो पडदा आहे हा सगळ्यात आधी काय करतो? रिफ्रॅक्शन करतो. खूप जास्त रिफ्रॅक्शन तिथं होतं आणि रिफ्रॅक्शन करण्यासाठी जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लागतो, तो द्यायचं काम हे ॲक्वियस ह्युमर करतं. तर मेन गोष्ट लक्षात ठेवा. आता हा कन्सेप्ट फिजिक्स सोबत बायोच्या मुलांसाठी पण छान आहे. पुढे जे बायोचे मुलं शिकतील ते हे शिकतील अलोंग विथ फिजिक्स. आता ह्याच्यापुढे तुम्हाला पुढे सगळं ह्याच्यामध्ये फिजिक्सचं रे डायग्राम्सच आहेत. आपण ज्या सगळ्या रे डायग्राम शिकलेल्या आहेत, त्या एक्झॅक्टली आपल्या ह्युमन आयमध्ये फॉलो होतात. तर पहा, इथून येऊ आपण. हे प्युपिल आहे. हा असतो
आय लेन्स, याला क्रिस्टलाइन लेन्स हे म्हणतात. क्रिस्टलाइन लेन्स इज अ डबल कॉन्व्हेक्स लेन्स. बघा, इट इज इमिजिएटली बिहाइंड ऑफ द आयरिस. बघा, हे आयरिस आहे, याच्या एक इमिजिएट मागे. इन इन शॉर्ट वी कॅन से इट इज कनेक्टेड विथ आयरिस. आता आयरिसच्या सोबतच एक दुसरा पार्ट आहे हा सिलेरी मसल्स. हे ऍडजस्ट करते आपला जो ह्युमन आय लेन्स असतो, हा जो आय बॉल असतो, एवढा आय लेन्सचा जो पार्ट आहे, तो ऍडजस्ट होऊ शकतो. त्याची जी डायमीटर असते, ती खूप कमी असते 1 मिलीमीटर येऊन. 1 मिलीमीटर आपल्या स्केल मधल्या 2 छोट्या लाईन मधला डिस्टन्स. एवढा छोटा तो असतो भाग. पण सिलेरी मसल्स काय करतात, लाईट सेन्सिटिव्ह आहेत. ते आपल्या आय लेन्सला ॲडजस्ट करतात. तुम्ही बघा, आपण जेव्हा रस्त्याने चालतो, खूप कडक ऊन असेल आणि आपण जर वर पाहिलो आकाशाकडे, तर आपोआप आपले डोळे बारीक होतात. जास्त लाईट आला ना, डोळे आपले बारीक होतात. म्हणजे इथे आयबॉल जो असतो ना, तो काय करतो, कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट होतो तो. तो कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे बघा, असं त्याच्यावर एक प्रेशर पडलं. त्याच्यामुळे जी आय लेन्स आहे, ती मधून फुटते आणि ह्याच्यामुळे काय होत असतं, आय लेन्सचं हे जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन आहे, हेच पुढे चालून आपल्याला आय डिफेक्ट्स देतं. तर मेन गोष्ट लक्षात घ्या. हे मसल्स आहेत. सिलिअरी मसल्स. मसल्स काय करतात नेहमी? मसल ज्याला आपण स्नायू म्हणतो. दीज आर कनेक्टेड विथ बोन्स. मसल्स हे बोन्सला जोडलेले असतात आणि कोणत्याही मसलचं काय काम असतं? एखाद्या ऑर्गनच्या मूव्हमेंटला कंट्रोल करणं. तर हा जो आपला ह्युमन आय लेन्सचा पार्ट आहे, ही जी लेन्स आहे, तिला कंट्रोल करणं. जेव्हा लाईट जास्त असतं, त्यावेळेस हा आयबॉल काय होतो? कॉन्ट्रॅक्ट होतो. कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे तो मधून बल्की बनतो. ठीक आहे. आता थोडा तो फुगतो आणि हे जे फुगणं आहे किंवा हे जे रिलॅक्स होणं आहे, याचं स्ट्रेच होणं आहे, हे ज्यावेळेस बिघडतं, तेव्हा डोळ्याचे आजार सुरू होतात. मग मायोपिया, प्रेसबायोपिया, हायपरमेट्रोपिया, पुन्हा ॲस्टमॅटिझम असे खूप सारे आजार स्टार्ट होतात. मग त्याच्यामध्ये दूरदृष्टिता, निकटदृष्टिता, वृद्धदृष्टिता असे वेगवेगळे आजार स्टार्ट होतात. त्याच्यानंतर आपण पुढे आलो, तर सिलेरी मसलचं फक्त काय काम असतंय? टू कंट्रोल द आय लेन्स. हे मसल्स आहेत. आता हा जो मधला पोर्शन आहे, हा इथं दिसायला खूप मोठा आहे. पण हे खूप छोटा असतं. याच्यात फार जास्त नाही. आपला माणसाचा डोळा फार छोटा स्फिअर आहे एवढा-एवढा. पेबल्सच्या आकाराचा. छोटा असतो तो पण. पण एवढ्यासाठी फक्त डोळ्याचा डॉक्टर असतो. सेपरेट डिग्री घेतो. कॉम्प्लिकेटेड. डोळ्याचा डॉक्टर बनणं सोपं काम नाहीये. खूप बारीक काम आहे. त्याचं ऑपरेशन फार अवघड असतं. ते आहे तेवढुसं आणि याच्यामध्ये सगळं बसवलंय. म्हणून डोळे जपा. जास्त मोबाईल लाईट बघू नका रात्री झोपताना. डोळ्यासाठी बिलकुल चांगला नाही. आता याच्यामध्ये मागचे जे पार्ट आहेत, हे आता जास्त इम्पोर्टंट आहे. तर आपण काय करतो? कोणत्याही ऑब्जेक्टची जी इमेज मिळवतो, रिअल इमेज असेल तर स्क्रीनवर घेता येते, व्हर्चुअलला घेता येत नाही. तर आपल्याला जे आता जे काही दिसतंय आपल्या सगळ्यांना, त्या सगळ्या रिअल इमेजेस आहेत आणि रिअल इमेजेस इन्व्हर्टेड असतात. तर या इमेज कुठल्यातरी स्क्रीनवर येतील ना, 6-6 स्क्रीन आपल्या डोळ्यातही असतो. दिसत नाही, काढून बघायचं तर बघावं लागेल डोळा बाहेर काढून. तर तो असतो रेटिना. याला मराठीमध्ये दृष्टीपटल म्हणतात. पटल म्हणजे पडदा, दृष्टी म्हणजे आयसाइट. तर आपल्याला ॲक्चुअल आता जे काही आपण पाहू शकतोय, त्याची इमेज इथं बनली. जे दिसायलंय त्याची इमेज बनली. जे दिसत नाही त्याची इमेज इथं बनत नाही. आता मी जर चष्मा काढला आणि ह्याच्यात वाचायला गेलो, तर आता माझा प्रॉब्लेम स्टार्ट झाला. आता मला हे सगळं ब्लर दिसायलं. कारण आता इमेज माझ्या रेटिनावर जात नाहीये. रेटिनावर इमेज रेटून न्यायचं काम कोण करते? येस. मग डॉक्टरनं काय केलं? चेक केलं डायऑप्टरमध्ये. काय चेक केलं? पॉवर ऑफ लेन्स. त्यानं पाहिलं माझ्या या लेन्सची पॉवर, त्याला म्हणतात पॉवर ऑफ अकोमोडेशन. एक असते बघा, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन, डी डी म्हणतो आपण त्याला आणि त्याचा एक लिस्ट व्हॅल्यू असते. त्याला आम्ही एल म्हणतो. 25 सेंटीमीटर फॉर नॉर्मल अडल्ट. नॉर्मल अडल्टसाठी आहे, सगळ्यासाठी नाही. नॉर्मल म्हणजे त्याच्या डोळ्यात आता काही प्रॉब्लेम नाही. आता मी नॉर्मल अडल्ट राहिलो नाही. तर आपण जेवढे सगळे 4 डोळ्याचे लोक आहोत,
ज्यांना काही ना काही पॉइंट आहे, शौक म्हणून घालणं वेगळी गोष्ट. पॉइंट घालणं ही मजबुरी आहे. ठीक आहे? तर लक्षात घ्या. आता जर हे आम्ही काढलं, तर डॉक्टरनं काय चेक केलं? "अरे बाबा, तुझं अकोमोडेशन पॉवर कमी झालेलं आहे." कशामुळं? त्याचा पहिला फॅक्टर असतो एज. दुसरा फॅक्टर असतो आपल्या हॅबिट्स. आता माझ्या ह्याच्यात फॅक्टर एज मोठा आहे. 40 प्लस प्रत्येकाला असतो चष्मा. लावायलाच पाहिजे. तोंडवर पण म्हणायचं, "बघा एवढं वय झालं अजून चष्म्याची गरज नाही." डायरेक्ट आंधळे होते, कळत पण नाही एक दिवस. आधी काही नाही, काही नाही, काही नाही म्हणते, नंतर म्हणते, "अरे काही दिसेना." त्यापेक्षा बरं आहे थोडं, थोडं, थोडं वापरलेलं कधीही चांगलं. तर लक्षात घ्या, चष्मा लावणं हे फॅशन नसलं पाहिजे, हे रिझन असलं पाहिजे. खूप जण याला फॅशन म्हणून बघतात. तर आमच्या अनुष्काला ते फॅशन म्हणून फार आवडतं. उगाच सकाळी शाळेत जाताना घालून जाते. स्पेक्ट्रेट आणि मला म्हणते, "शाळेत कोणाला सांगू नका मला चष्मा आहे." गंमत आहे. असो, त्याचा ज्याचा त्याचा आनंद आहे. तर मला डॉक्टरने चेक करून काय चेक केलं? डायोप्टर पाहिला. पॉवर ऑफ लेन्स पाहिलं. 1/f आठवतंय? P इज इक्वल टू 1/f शिकलो आपण. फ्रिक्वेन्स आपला जे फोकल लेंथ आहे, फ्रिक्वेन्सी नाही. फोकल लेंथचा रेसिप्रोकल ही पॉवर असते. आता ही पॉवर अकोमोडेशनच्या व्हॅल्यूला जर मॅच होत नसेल, तर रेटिनावर इमेज बनत नाही. ती बनत नाही तर प्रॉब्लेम होतात. इमेज बनते, पण ती कळत नाही काय व्हायली. ती ब्रेनला कळत नाहीये. कारण ब्रेनकडे घेऊन जाणारा इथे एक ब्लाइंड स्पॉट असतो. इथून सगळ्या नर्व्ह सेल्स असतात आणि इथून सगळे लाईटचे जे सिग्नल्स असतात, इलेक्ट्रिकल सिग्नल्स, त्याला आपण मराठीमध्ये विद्युत आवेग म्हणतो. हे सगळे सिग्नल्स इथून एंटर करतात ऑप्टिक नर्व्ह कडून. हे गेले मागं ब्रेनकडं. ब्रेन पाहिले, ब्रेन म्हणाले, "अरे, काही-काही गोष्टी मला कळेना गेल्यात." मग ते डोळ्याला सांगायले, "मला हे काही कळेना." मग इकडे पाहिलं, ब्लर व्हायले. मग म्हणते, "काम करा, रेटिनावर इमेज होत नाही." तर रेटिनावर घेऊन जायसाठी त्याला एक चांगला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेला चष्मा दिला जातो. स्पेक्टॅकल्स. हा चष्मा लावल्याबरोबर फुल क्लिअर झालं. ते विथिन मिलीसेकंड, नॅनो सेकंड, फेम्टोसेकंड्स 10⁻15 एवढ्या पॉवरमध्ये, एवढ्या फास्ट टाईम पिरियडमध्ये इमेज डोळ्यावर तयार. तर हे रेटिनाचं काम आहे. त्याच्यानंतर असतो आपल्या डोळ्याचा हा जो ब्लॅक कलर आहे, जो मध्ये येणारा, त्याला कोरॉइड म्हणतात. कोरॉइड एक प्रकारचं पिगमेंट आहे. रंगद्रव्य. रंगद्रव्य. आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक गोष्टीला एक कलर आहे. जसा ब्लडचा कलर रेड आहे. प्लेटलेट्स असतात येलो कलरच्या. हे की नाही? तर हे पिगमेंट्स असतात वेगवेगळे. त्याला रंगद्रव्य म्हणतात. त्याच्यानंतर रेटिना. आता हा असतो फोविया, येलो स्पॉट. आता ह्याचं आपल्याला तेवढं काम नाही. ऑप्टिक नर्व्ह व्हेरी इम्पोर्टंट. नावावरून कळते. नर्व्ह सेल्स असतात. तुम्ही आता सगळं आपल्या लाईफ प्रोसेसमध्ये हे शिकता. तर नर्व्ह सेल्स आहेत. तर प्रत्येक सेलचं एक स्वतःचं काम आहे. नर्व्ह सेल्स काय करतात? एक प्रकारे सेन्सेशन ऑफ व्हिजन देतात. ही ऑप्टिक नर्व्ह आहे. कारण ही नर्व्ह आपल्या व्हिजनला रिलेटेड आहे. आपल्या वस्तू दिसण्याला रिलेटेड आहे. पण हिचं काम फक्त वस्तू दिसणे किंवा दाखवण्यासाठी ब्रेनकडे पाठवणं. ही नर्व्ह आहे. प्रत्येक नर्व्ह कोणाशी कनेक्टेड आहे? ब्रेनशी. तिचं काय काम असते? सिग्नल्स कॅरी करणं, ब्रेनकडे घेऊन जाणं. ब्रेन त्याला इंटरप्रेट करतं आणि मग ब्रेन सांगतं, "येस, धिस इस दॅट." आणि आता बघ दिसायलंय की नाही ते. जर क्लिअर दिसलं तर ब्रेनला ते करेक्ट कळलं. आता इथं असतो ब्लाइंड स्पॉट. ब्लाइंड स्पॉट हा एक महत्वाचा पॉइंट आहे. मी त्याच्याबद्दल थोडी माहिती वाचतो नीट ऐका. इट इस द स्पॉट वेअर द ऑप्टिक नर्व्हज एंटर द आय. बघा, इथे आपल्या सगळ्या ऑप्टिक नर्व्हज डोळ्यामध्ये एंटर करतात. आता डोळ्यात करतात म्हणजे ब्रेनकडे जायसाठी. या नर्व्हज आहेत सगळ्या. इट इस अल्सो स्लाइटली रेज्ड अँड इनसेन्सिटिव्ह टू लाईट. इनसेन्सिटिव्ह टू लाईट. लाईट किती कमी जास्त आहे त्याचं ह्याच्याशी काही घेणं-देणं नाही. इनसेन्सिटिव्ह आहे आणि म्हणून त्याचं नाव आहे ब्लाइंड स्पॉट. त्याचं लाईटशी काही घेणं-देणं नाही. तर ब्लाइंड स्पॉटचा अर्थ असा नसतो, की आंधळ झालं. नाही. ब्लाइंड स्पॉट म्हणजे ऑप्टिक नर्व्ह एंट्री करणारी जागा, म्हणजे इथून ब्रेनकडे जायला त्याचा रस्ता आहे. म्हणजे लाईट इथून येतो, पण त्याला इंटरप्रेट करण्यासाठी इथून जावं लागतं ब्रेनकडे. तर जे दिसायलंय ना ते प्रॉपरली गेलंय. आणि आधी लाईट येते आणि डायरेक्ट रेटिनावर जात नाही. लाईट अगोदर येणार, इथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, या ह्युमरचा, ह्या ह्युमरचा लक्ष देत काम करा. आणि इथे लाईट येणार, ही डायरेक्ट रेटिनावर जाणार नाही.
ती येणार इथे ब्लाइंड स्पॉट थ्रू ऑप्टिक नर्व थ्रू ब्रेन. ब्रेन कडे जाणार, ब्रेन इंटरप्रेट करणार, वापस पाठवणार, मग रेटिनावर दिसणार. तर रेटिनावर दिसणं ही फायनल स्टेज आहे. तर हे एक प्रकारे पूर्ण आपलं ह्युमन आय स्ट्रक्चर आहे. फॉर 10th स्टँडर्ड इट्स ओके. त्याच्यापेक्षा जास्त 10th स्टँडर्डला गरज नाही. आता याची ॲक्शन काय-काय आहेत? तर मी बाकीच्या तर गोष्टी सांगितल्या. तर सगळ्यात आधी काय होतं? हा हा जो आपला मेन पार्ट आहे, आय लेन्स, क्रिस्टलाइन लेन्स, हा एक प्रकारे ॲडजस्टमेंट करतो. इथून जे रिफ्रॅक्ट झालेली कॉर्नियावर आलेली लाईट, इन्सिडेंट रेज फर्स्ट स्ट्राइक आउट ऑन द कॉर्निया. It maximum amount of the light refracts here through the cornea, then through the pupil it enters in eye and falls on eye lens. Then eye lens further refracts it to the suitable focal length. Focal length आपल्याला माहिती आहे, distance between center and focus. तर ती करेक्ट फोकल लेंथ असेल तर ती रेटिनावर त्याला घेऊन जाईल. एवढं याचं काम असतं. प्युपिलचं काय काम आहे? बोला. विचार. विट्रस मध्ये नंतर होत नाही रिफ्रॅक्शन. होते ना. इथं सगळीकडे रिफ्रॅक्शन होते. आपण रिफ्रॅक्शन सगळीकडे करतो, पण आपण एक या ठिकाणी काय करत असतो? प्रिन्सिपल ॲक्सिस काढत असतो. इट्स अॅन इमॅजिनरी ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस इमॅजिनरी असतो. तो इथंच का काढतात सर इथं का काढत नाहीत? त्याचं कारण आहे तो प्युपिलशी कनेक्टेड असतो. इथून लाईट एंटर होईल तर ती स्ट्रेट अरे लाईटचं नेचर काय? स्ट्रेट लाईन पाथ. रेक्टिलिनियर पाथ मध्ये लाईट पुढे जाते. काय करत बेटा तुम्ही? हेच लिहायला. चांगली गोष्ट आहे. पण थोडं इकडे लक्ष द्या. लिहिण्याच्या नादात अंडरस्टँडिंग कमी पडू नये. तर बघा ही जी लाईट रे दाखवा ना हे तुमचा काय एक प्रकारे प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. याचा अर्थ असा नाही की इथे रिफ्रॅक्शन आहे. हे विट्रियस ट्यूमर एक प्रकारे इथे एनर्जी देतं आपल्या डोळ्याला. त्याचं काम एनर्जी देणे. प्रोटीन्स. हे सगळे प्रोटीन्स आहेत. डोळे चांगले ठेवायचे आहेत. चला ए व्हिटॅमिन पाहिजे. खाओ गाजर. बनव रॅबिट. नाही. खाओ गाजर. मस्त. गाजराचा हलवा खायचा. पोरं काय खायलेत? वडापाव. पाव वडा. फुल तेलातून बाहेर काढलेला. गाजराचा हलवा तर बंदच झाला. वडापाव म्हणल्या 2 लिटर पाणी येते तोंडात. चला. ठीक आहे. जगात जे वाईट आहे ते अट्रॅक्टिव्ह आहे. आणि जे म्हणजे नेचर आपली परीक्षा पाहतं. नेचर पूर्ण परीक्षा पाहतं तुमची लायकी आहे की नाही बघतं. आता शरीरासाठी कारलं खूप छान, पण कडू. कडुलिंब खूप छान, नावाप्रमाणे कडू. सगळे आजार दूर करतो. पिझ्झा इटालियन फूड आहे. ते इटालीच्या लोकांनी खायसाठी आहे. ते खातात का आपली भाकरी? ती त्यांची भाकरी आहे. आपल्याकडे पिझ्झा, बर्गर हे कोणत्या दृष्टीने चांगलं आहे माहिती आहे का? घरी केलेल्यासाठी चांगलं. त्याला एक शेप द्या ना. त्याला एक चांगला शेप द्या. आमची आई काय करायची? पिठल्याची वडी करायची अशी. लसण वगैरे टाकून. आणि त्याच्यावर मग काहीतरी पुडिंग, स्टफिंग टाकल्यासारखं करायचे. त्याला आमच्या आयुषने एक नाव दिलं होतं लहान. पिठल पिझ्झा. त्याला पिठल पिझ्झा म्हणतात. घरी केलेला पिझ्झा. आपल्या पोळीच्या बेसवर आता आयुष आता हैदराबादहून यायला परवा. तर तो काय करेल त्याला एकदा म्हणतो ते पोळीचा पिझ्झा तो स्वतः घरी बनवतो. एकदम टेस्ट. बाहेर जाऊन पिझ्झा खायचे का नाही? द्यायचे का? माझं सगळं चालू आहे नियोजन. थोडं पैशामुळे थांबलो. लय खर्च झालाय. आता बघा. तर असो. तर हे प्रोटीन खूप महत्वाचे आहेत. तर हे प्युपिल इथं येतं, हे सगळं येईल. आता आपण सगळ्यात 2-3 महत्त्वाच्या गोष्टी पाहू. याच्यामध्ये 2 टाइपच्या सेल असतात आपल्या डोळ्यात. रेटिनामध्ये 2 प्रकारच्या सेल असतात. त्यांचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे. रॉड्स आणि कोन्स. या कोनिकल सेल आहेत. शंकू पेशी म्हणतात त्याला आणि याला दंडाकार पेशी म्हणतात. रॉड सारख्या एका दंडासारख्या असतात. ठीक आहे?
आता यांचं आणि यांचं हे काय काम आहे? जे रॉड्स असतात, यांचं काम आहे कलर व्हिजन. हे लक्षात ठेवा, परीक्षेत एका मार्काला विचारतात. आणि कोन्सचं काय काम असते? कोन्स हे तुम्हाला डे लाईटमध्ये वस्तू क्लिअर दिसण्यासाठी. तर हे एक प्रकारे आपण काय म्हणू? रिस्पॉन्सिबल फॉर व्हिजन अंडर डे लाईट. ठीक आहे? तर दिवसाच्या प्रकाशामध्ये वस्तू क्लिअर दिसण्यासाठी या सेल्स इम्पोर्टंट. तर दिवसा पण अंधुक-अंधुक दिसत असेल, तर जाऊन आधी कोन्स चेक करावं लागतात. रॉड्स. रॉड्सचं काम फक्त कलर व्हिजन आहे. आता इथं पाहिल्यावर कळाले भिंतीचा, टीव्हीचा कलर, ह्याचा कलर, त्याचा कलर. काही जणांमध्ये प्रॉब्लेम असतो, त्यांना एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा कलर दिसतो. Facebookवाला. आता बघा, इथे बघा रॉड्स. हे जर गेलं तर कलर दिसत नाही. या सेल्स खराब झाल्या. दिसतंय सगळं ब्लॅक एंड व्हाईट. त्याने म्हणते, "हां, मलाही टीव्ही दिसायला, भिंत दिसायली. कलर सांग." माहीत नाही. थोडं काळं, थोडं पांढरं दिसायला. त्याला 2च कलर कळतात, ब्लॅक एंड व्हाईट. म्हणून लक्षात घ्या, तर रॉड्स आणि कोन्स हे आपल्या रेटिनाचे पार्ट आहेत. त्या सेल्स असतात. या इथे. हा पूर्ण रेटिना आहे हां. हा पूर्ण रेटिना आहे, लक्षात ठेवा. तो एक प्रकारचा पडदा आहे. रेटिना इज नॉट अ पॉइंट, इट्स अ मेम्ब्रेन. तो एक लांब असा पडदा, स्क्रीन आहे तो. आणि हा स्क्रीनच जेवढा जास्त ॲडजस्ट होईल तेवढा. तर रॉड कलर व्हिजन देतात. यांचं काम व्हिजन देणं नाहीये, कलर सेन्सेशन आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे कलरचं विश आपण करू शकतो. आपण 2 कलर, 4 कलरमधला फरक सांगू शकतो. त्याचा अर्थ आपल्या रॉड सेल्स सध्या वर्किंग आहेत. ज्या दिवशी कलर सांगता येणार नाहीत, वस्तू दिसायली पण कलर मला सांगता येत नाही कोणता आहे. तेव्हा हे बिघडलं आणि वस्तू दिसणंच बिघडलं, की हे वस्तू दिसत अरे, आता सकाळी 9ला दिसलं होतं, आता काहीच दिसेना. ते हे गेलं, हे कोन्स गेले कुठेतरी गायब झाले. तर हे अवघड आहे बरं. काही लेकरांना जे आंधळे होतात किंवा जे जन्मताच ब्लाइंड होतात, त्यांना या सेल्सच येत नाही. आता हे खूप सारं अवघड आहे. आता आपले हे जे 9 मंथची सायकल आहे जन्म घेण्याची, त्याच्यामध्ये हा सगळा खेळ डेव्हलप होत असतो. त्या 9 मंथच्या सायकलमध्ये जर काही प्रॉब्लेम झाले, तर ह्याच्यातला काही ना काही प्रॉब्लेम होतो. एखादं लेकरू आहे ते हार्टमध्ये होल घेऊन. किती अवघड आहे. एखाद्याला जन्मतः त्या सेल्स येत नाहीत. ते बिचारा जन्मते नॉर्मली, पण नंतर त्याचे डिफेक्ट्स सुरू व्हायला लागतात. ते दुर्दैवी लेकरू असते. जन्मला ना ते नॉर्मल व्यवस्थित बाहेर यावं. तर काही खरं नाही. तर बाहेर आल्यावर काय कमी लफडे आहेत काय? बाहेर आल्यावरच जास्त आहेत. आहे की नाही? असो. आता बाहेर जन्म जगायचं म्हणल्यावर तर तेवढं व्हावंच लागेल. तर हे आपला डोळा एवढं काम करतो. एक लक्षात घ्या, डिम लाईटमध्ये जेव्हा आपल्याला कलर डिस्टिंग्विश करता येतात, ते काम असतं रॉड्सचं. डिम लाईटमध्ये हां, महत्वाचं आहे, लक्षात घ्या. डिम लाईट आपल्या नोट्समध्ये हे सगळं आहे. म्हणून मी इथे शॉर्टमध्ये लिहिलंय. डिम लाईटमध्ये आता हा जो डिम लाईटचा जो पार्ट असतो ना बेटा, या रॉड्स 2 टाइपचं व्हिजन असतं आपलं. एक डिम लाईटवालं जे असतं, त्याला आपण म्हणतो बघा स्कॉटोपिक व्हिजन. स्कॉटोपिक व्हिजनचा अर्थ रॉड्सचं व्हिजन. ठीक आहे? आणि दुसरं असतं फोटोपिक व्हिजन, दिवसा दिसणार. फोटोपिक व्हिजन. तर कोनिकल सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर फोटोपिक व्हिजन आणि जे रॉड सेल्स असतात फॉर स्कॉटोपिक व्हिजन. तर हे 2 आहेत. त्यांचं काम कलर सांगणे आणि यांचं ओव्हरऑल साइट सांगणे, दिसणं. तर हे 2 पार्ट लक्षात ठेवाल. तर अशा पद्धतीने काय होतं, कॉर्निया थ्रू लाईट येतो, आय लेन्सवर येतो. आय लेन्स त्याला सिलेरी मसलच्या हेल्पने ॲडजस्टमेंट करतं. कॉन्ट्रॅक्ट, रिलॅक्स दोन्ही गोष्टी होतात. तिथून ते कुठे जातं? ऑप्टिक नर्व्ह. ऑप्टिक नर्व्हकडून कुठे जातं? ब्रेन. ब्रेन त्याला इंटरप्रेट करतं आणि मग त्याची इमेज रेटिनावर तयार होते. आणि ते रेटिनावर ती जर क्लिअर दिसत असेल, याचा अर्थ फोकल लेंथ करेक्ट झालेली आहे. फोकल लेंथमध्ये प्रॉब्लेम झाला, तर कधी-कधी इमेज रेटिनाच्या आधीच तयार होते, कधी-कधी नंतर तयार होते. तर ह्याच्यात ते 2 आजार आहेत. इमेज आधीच तयार होणे, म्हणजे बघा आधीच काय झालं? फोकस पॉइंट आता आला. इथं फोकस इथं आला. आपण इथं येऊ चला.
ही लाईन आपण जर पुढे नेली, तर फोकस इथं आला. इथं यायला पाहिजे ना? इथं आला. कधी-कधी तो पुढे निघून जातो. हां. तर हे मागे निघून जाणं आणि पुढे निघून जाणं हे 2 आजार आहेत. तर आपण जो चष्मा लावतो ना, ते काय करते मागच्याला ओढून पुढे आणते किंवा पुढच्याला ढकलून मागे घेऊन जाते. तर याचं काम आहे काहीही करून ॲडजस्ट करून इथं आणणं. म्हणून डॉक्टर आपल्याला चष्मा देतात. आपण आता हे पाहणार, उद्याच्या ह्याच्यात पाहणार, त्याचे नेमके काय प्रॉब्लेम्स आज का होते? आणि आपण जे सगळं पाहतो, जे क्लिअर आपल्याला दिसतं, त्याच्यासाठी आपल्या ह्युमन आय लेन्सची एक कॅपॅसिटी असते. त्याला आपण म्हणतो पॉवर ऑफ अकोमोडेशन. अकोमोडेट करणे. पॉवर ऑफ अकोमोडेशन इज फॉर आय लेन्स. ठीक आहे? आणि याच्यासाठी आपल्याला एक असतं लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. आता हा शब्द मी जेईई मेन्समध्ये जास्त वापरतो म्हणून तुम्हाला सांगायलो. आता आम्ही नेहमी ते डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन एवढं अवघड टंग ट्विस्टर म्हणत बसत नाही. म्हणून आम्ही डी म्हणतो. तर डी सवय लावून घ्या तुम्ही आतापासून. याचा अर्थ आहे लिस्ट असतं. हा शब्द पॉसिबल आहे. लिस्ट आहे कमीत कमी मिनिमम व्हॅल्यू. आता याची जी मिनिमम व्हॅल्यू असते, लीस्ट डिस्टन्स जे असते एखादी वस्तू क्लिअर दिसण्यासाठी, तर सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे नॉर्मल अडल्टसाठी ती असते 25 सेंटीमीटर. लीस्ट डिस्टन्स 25 सेंटीमीटर आहे. तर अभ्यास करायला बसताना एक 30 सेंटीमीटरची स्केल घ्या. डोळ्याजवळ लावा, डोळ्यात घालू नका. तर करेक्ट 25 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या तिथं पुस्तक धरा. डोळा नॉर्मल असेल तर. तर व्यवस्थित पहा, नाही दिसत तर अलीकडे आणलं का दिसणार नाही. नॉर्मल वाल्याला 25 ला नीट दिसते. जे प्रॉब्लेम वाले आहेत त्यांनी इकडे आणल्यावर तर काहीच खरं नाही. त्याच्या इथे व्हर्चुअल इमेजकडे जायला सुरू होतं. मग त्यानं काय करावं? एक तर मिनिमम 25 सेंटीमीटर त्याचं लीस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन जे आहे, ते चेंज होऊ शकतं. जे प्रॉब्लेमॅटिक आईज आहेत त्याच्यात प्रॉब्लेम आहे तो. तर बघा लीस्ट डिस्टन्स 25 असतं. ऐका मी काय बोलायलो? आणि एक असतं फार डिस्टन्स. तर याला आपण म्हणतो लीस्ट पॉइंट आणि याला म्हणतो फार पॉइंट. तर लीस्ट पॉइंटलाच आपण फोटोइक पॉइंट पण म्हणतो. फोटोइक पॉइंट म्हणजे जिथं ॲक्चुअल नाही ते लिहू नका. तुमच्या सिलेबसचा तो पार्ट नाही. माझं काम आहे सांगणं. तुम्ही लिस्ट लिस्ट पॉइंटच म्हणा आणि एक असतो फार पॉइंट. फार डिस्टन्स आपल्यासाठी आहे इन्फिनिटी. इन्फिनिटी आहे. म्हणजे आपल्याला किती दूरची वस्तू दिसू शकते, त्याला फिक्स डिस्टन्स नाहीये. किती जवळची दिसू शकते मिनिमम 25. 25 पेक्षा कमी केलात ना, तर डोळ्यावर ताण येतो. त्याला आपण म्हणत होतो ऑब्जेक्ट बिटवीन धिस अँड दॅट. तर ते आहे. तर 25 सेंटीमीटरला करेक्ट डिस्टन्स दिसतं. तर एल-डी-डी-व्ही इज 25 सेंटीमीटर. फार पॉइंट कुठे आहे? इन्फिनिटीला. लीस्ट पॉइंट कुठे आहे? 25 सेंटीमीटरला. म्हणून बघा, आता काय सांगायलो? ऑब्जेक्ट्स बिटवीन 25 सेंटीमीटर टू इन्फिनिटी आर डिस्टिंक्टली व्हिजिबल. तर आपल्याला कोणतीही वस्तू जेव्हा स्पष्ट दिसते, स्पष्ट कुठलाही डोळ्यावर ताण न येता, विथआऊट एनी स्ट्रेस ऑन आईज, इट मस्ट लाय बिटवीन धिस रेंज. म्हणून याचं नाव आहे लीस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. त्याच्यावर एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स येतात. आता येत नाहीत 12वीला. त्याचे फॉर्म्युले आहेत खूप सारे. त्याला D/F वगैरेचे कॉन्सेप्ट आहेत. तर इथं 1 + D/F असतं. तर हे वेगवेगळे कॉन्सेप्ट आता तुम्हाला पुढे 12वीला शिकायचे. तर इथपर्यंत तुम्ही मध्ये वाचून घ्या. ठीक आहे. आता मी सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात. सगळे पार्ट सांगितले, त्यांचं फंक्शनिंग सांगितलंय. ॲक्चुअल ह्युमन आय कसं काम करतं ते पण सांगितलं आणि पॉवर ऑफ अकोमोडेशनवर एक प्रश्न येतो छोटासा. एवढे मुद्दे लिहायचे. एल-डी-डी-व्ही पर्यंत यायचं. लीस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. इट्स डिफाइन्ड ॲज 25 सेंटीमीटर. फार डिस्टन्स इज इन्फिनिटी अँड क्लिअर व्हिजन केव्हा असतं? व्हेन ऑब्जेक्ट इज इन बिटवीन 25 टू इन्फिनिटी. हे मिनिमम डिस्टन्स आहे बेटा. ह्याच्याहून कमी नाही करता येत. जास्तीत जास्त इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी का म्हणलं? कारण ते फिक्स नाहीये. आपल्याला किती लांबचं दिसू शकते, त्याला एक रेंज नाहीये. ती प्रत्येक माणसासाठी वेगवेगळी आहे. म्हणून त्याला इन्फिनिटी लाईन सोडलं. चलो. एवढा पाठ सध्या लक्षात ठेवू शकता. पुस्तक काढा, एकदा वाचून काढा.
जेवढं रीडिंग कराल तुम्हाला लँग्वेज लक्षात येईल. बेटा तो लाईट लाव.